नमस्कार मित्रांनो, आज आपण कम्युनिकेशनची एक वेगळी बाजू बघणार आहोत की ज्याला कदाचित नावं ठेवली जातात. कोणाला तरी म्हटलं जातं, अरे तू कसला ग्रेट कम्युनिकेटर्स आहेस, आणि कोणाबद्दल तरी आपण अगदी तोंडावर नव्हे पण मनातल्या मनात म्हणतो, ह्या कसला पुअर कम्युनिकेटर आहे ना. जेव्हा आपण म्हणतो की हा वीक कम्युनिकेटर आहे, पुअर कम्युनिकेटर आहे, तर आज आपण 5 गोष्टी बघणार आहेत की ज्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो आहे की यू आर ए पुअर कम्युनिकेटर्स. बघा बरं का, आपल्याला आयुष्यात अशा काही व्यक्ती भेटतात की आपण सगळेजण बसलेलो आहोत, एका महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन चालू आहे आणि हे डिस्कशन चालू असताना तो त्याचा स्वतःचा काहीतरी पॉईंट मांडतो आहे आणि त्याला नाही पटलं पण तो पटकन निघून गेला. कसं वाटतं ना. एक दुसरा पॉईंट आहे की मी एका मीटिंगमध्ये बसलो आहे, डिस्कशन चालू आहे, प्रत्येकजण आपापला पॉईंट मांडतो आहे, मी माझा पॉईंट मागतो आहे, पण मला असं नेहमी वाटतं आहे की अरे माझ्या मुद्द्याला कोणीच महत्त्व देत नाही आहे. होतं ना असं. तिसरा भाग बघूया. मीटिंगमध्ये बसल्यानंतर सगळेजण उगाचच मला म्हणतात, अरे जरा चांगलं ऐकायला शिक, तू कधीच कोणाचं ऐकत नाही आहेस. खरं आहे का? तुमच्या बाबतीत पण घडतं आहे का असं? आणि चौथा एकदम भाग असा की अरे तू नेहमी कन्फ्यूज काय असतो रे, तुला स्पष्ट सांगता येत नाही का, तू असं अर्धवट का सांगतोस रे, सगळ्यांना तू अडचणीत आणतोस. असंही कदाचित होऊ शकतं. ह्याच्यामध्ये आपलं नुकसान होतं आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी काही जणांच्या बाबतीमध्ये घडू शकतात. इट्स अ नॅचरल थिंग. Nobody is a born excellent communicators, but the good news is it can be developed, it can be learned. आपण बघूया बरं का की आज आपण एखाद्याला सांगितल्यानंतर तो म्हणतो, व्हॉट डू यू मीन. बापरे, एकदम असं अंगावर आल्यासारखं वाटतं. काय म्हणतोस तू. याचाच अर्थ असा की मी माझा पॉईंट, मी माझा मुद्दा हा प्रकर्षाने मांडला नाही आहे, त्याला कळेल इथपर्यंत मांडलेला नाही आहे. आय नीड टू गिव्ह हिम मोर क्लॅरिफिकेशन. किती सिम्पल आहे ना. तिथं डिस्टर्ब व्हायची काहीही गरज नाही. काही जण म्हणतात, हे बघ तू जेव्हा आपण डिस्कशनला बसतो ना त्यावेळेला कठीण प्रसंग आले, टफ कॉन्व्हर्सेशन असेल ना, तर यू आर द वन हू टेक बॅक युअर सेल्फ, आणि मला तुझं हे अजिबात आवडत नाही. अरे जेव्हा आपण एखादी गोष्ट डिस्कस करत आहोत, when we are deliberating certain points, there can be disagreements, there can be some easy points, there can be some tough point. आणि आज लाईफमध्ये एव्हरीथिंग इज नॉट गुडी गुडी. मला आज असे प्रसंग पण फेस करायचे आहेत आणि त्याला उत्तरं शोधायची आहेत की जिथं एक कठीण प्रसंग आहे, एक कठीण समस्या आहे, पण ती समस्या कठीण आहे म्हणून ती सोडून न द्यायची, तर त्याला मी एका वेगळ्या अँगलने जास्त समजूतदारपणे थोडासा सखोल विचार करून पळून जायचं नाही. हो, आज काही जण असं म्हणतात बघा, बोलता अरे तू मला नेहमी थांबवतोस रे, तू मध्ये मध्ये बडबड करतोस, तू बोलत जाऊ नकोस रे, मी इथं डिस्टर्ब होतो, माझी वेवलेंथ चुकते. मित्रांनो, आज आपलं कम्युनिकेशन करत असताना हा एक बेसिक नियम आहे की समोरचा माणूस काय म्हणतो ना हे शांतपणे ऐकून घ्या. आज आपण बऱ्याचशा वेळेला त्याचं ऐकतो कारण माझाच पॉईंट बरोबर आहे, तुझा कसा चुकीचा हे सांगण्याकरता. आपण समोरच्या माणसाच्या मध्ये बोलता कामा नये. नेव्हर डिस्टर्ब हिम. शांतपणे त्याचा व्ह्यू ऑफ पॉईंट आपण समजून घेऊया आणि मग त्याच्याकरता काय उत्तर असू शकेल याचाही आपण निश्चितपणे उपयोग करूया. काही वेळा असं म्हणतात आपलेच मित्र, आपलेच कलिग्स आपल्याला म्हणतात, ए तुझे बॉडी लँग्वेज मला नाही आवडत रे, तू ज्या पद्धतीने शॅबी पद्धतीने प्रेझेंट करतोस, बोलतोस ना, तू बोलताना एकदम इरिटेटिंग वाटतं रे. किती वाईट वाटतं असं ऐकून घेताना. आणि मित्रांनो, खरं तर आज कम्युनिकेशनमध्ये बॉडी लँग्वेज, युअर टोन या गोष्टीला 93% इम्पॉर्टन्स आहे आणि त्यातल्या देहबोलीला, बॉडी लँग्वेजला 55% महत्त्व आहे. त्यामुळे मी बोलतो आहे, माझी देहबोली मला साथ देते का,
या दोघांचं सुंदर कॉम्बिनेशन होतं आहे का माझी देहबोली वेगळं काहीतरी सांगते आणि मी काहीतरी वेगळं सांगतो आहे. ॲम आय स्पॉइलिंग माय इमेज, ॲम आय स्पॉइलिंग माय क्रेडिबिलिटी, ॲम आय स्पॉइलिंग माय ऑथॉरिटी, याचा निश्चितपणे विचार करायला पाहिजे. सो इट्स माय हंबल सबमिशन टू यू, इम्प्रूव्ह युअर बॉडी लँग्वेज, द वे यू स्पीक. मित्रांनो, आता शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा भाग इथं आपण बघणार आहोत. बऱ्याचशा वेळेला आपण ज्यांना भेटतो ती माणसं एकाच प्रकारची असतात का? प्रत्येक माणसाचे विचार करायची पद्धत, विचार मांडण्याची पद्धत, प्रतिसाद देण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. आज मला कोणाशी तरी संवाद साधताना, कम्युनिकेशन करताना एकाच पद्धतीने सगळ्यांना ट्रीट करून चालणार नाही. तर आय विल हॅव टू यूज डिफरंट ॲप्रोचेस टू द डिफरंट पर्सन. आणि म्हणूनच मला जर एक्सलंट कम्युनिकेटर व्हायचं असेल ना, तर या सगळ्या गोष्टींचा ध्यास घ्यायला पाहिजे. आणि हे शिकणं सहज शक्य आहे. जर भाग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.